नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 1 एप्रिल 2026 पासून बँकिंग आणि टॅक्सच्या नियमात एक खूप मोठा बदल झाला आहे. आता TDS वाचवण्यासाठी तुम्हाला जुने फॉर्म 15G किंवा 15H भरण्याची अजिबात गरज उरणार नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. सरकारने आता एकच नवीन फॉर्म आणला आहे, पण सावध राहा. जर हा फॉर्म भरताना तुम्ही छोटीशी चूक केली तर तुम्हाला थेट जेलची हवासुद्धा खावी लागू शकते. हा नवीन नियम नेमका काय आहे आणि सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. केंद्र सरकारने सामान्य करदात्यांसाठी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे. 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या नवीन आयकर कायद्यानुसार आता बँका किंवा पोस्टातील व्याजावर TDS वाचवण्यासाठी 2 वेगळे फॉर्म भरण्याची कसरत करावी लागणार नाही आहे. फॉर्म 15G आणि फॉर्म 15H च्या जागी आता सर्वांसाठी एकच एकत्रित फॉर्म 121 लागू करण्यात आला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न करप्राप्त मर्यादेपेक्षा कमी आहे, म्हणजेच ज्यांचे टॅक्स लायबिलिटी शून्य आहे, अशा सर्व निवासी भारतीय व्यक्तींना हा फॉर्म भरता येईल. यामुळे बँकांमध्ये वारंवार जाण्याचा त्रास वाचणार असून तुमची पूर्ण रक्कम थेट तुमच्या हातात मिळेल. तर हा फॉर्म कुठे मिळेल व याची लिंक कुठे आहे याच्याबद्दल आपण नंतर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा फॉर्म भरल्यामुळे बँक आणि पोस्टातील मुदत ठेवींवरील व्याज, PPF मधून काढलेली रक्कम, पेन्शन, घरभाडे, शेअर बाजारातील लाभांश आणि म्युच्युअल फंडातून मिळणारे उत्पन्न या सर्वांवरील TDS वाचवता येईल. मात्र मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर तुमचे उत्पन्न करपात्र असूनही तुम्ही TDS वाचवण्यासाठी खोटी माहिती देऊन फॉर्म 121 भरला तर तो गंभीर गुन्हा ठरेल. आयकर कायद्यानुसार अशा व्यक्तीला 3 महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे माहिती नीट तपासूनच भरा आणि आपला पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला या सवलतीचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, हा होता फॉर्म 121 बद्दलचा महत्त्वाचा अपडेट. वर्षाच्या सुरुवातीलाच हा फॉर्म भरून ठेवा, जेणेकरून तुमच्या कष्टाच्या कमाईतून एकही रुपया TDS म्हणून कापला जाणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि मित्रांना याची वेळेवर माहिती मिळेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.